हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली आणि मी आले आहे माझ्या मम्मीच्या घरी. तर थोडीशी शॉपिंग करण्यासाठी बाहेर जायचं होतं आम्हाला. तर चला माझ्या मम्मीच्या घरी. ही आहे माझी आजी. तर मम्मी बहुतेक तयार होती. तर हे आहे माझ्या मम्मीचं घर आणि तयार मम्मी झालो आम्ही आता शॉपिंगसाठी. तर व्हिडिओ बघून समजेलच तुम्हाला मी कशासाठी गेले होते. तर आम्ही आलो आहोत नगरमधली शिंगरी ज्वेलर्स येथे. तर ही आहे माझी मम्मी. तर चला बघूया. तर व्हिडिओ बघून कळायचं असेल तुम्हाला मी कशासाठी आले आहे ते. तर मी काय घेतलं नेमकं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शॉपिंग करून आम्ही पुन्हा आलो भूषणनगरमध्ये. तर आले मी भाजीपाला घ्यायला. आता उद्यासाठी हेंगट बनवण्यासाठी भाजीपाला लागणार आहे. तर हे आहे भूषणनगर आणि आता घेतोय आपण भाजीपाला. तर झालं आता भाजीपाला, आता जाऊया घरी. चला. तर आले मी भाजीपाला घेऊन आता. तर आता स्वयंपाक करायचा आहे. उशीर तर खूप झालाय, 9 वाजलेत. पण आता स्वयंपाक करावा लागेल. भाजी बाहेरूनच आणली आहे पार्सल. फक्त चपात्या बनवायच्यात आणि भात लावायचा आहे. बंद कर. तर चला आता भाजीपाला भरून ठेवूया. पिऊ आणि गोलू चाललेत, हरभरे खायचं काम चालू आहे त्यांचं. तर चला उद्यासाठी आजच भाजीपाला व्यवस्थित करून ठेवावं लागेल. हो देईल ना. आमच्या गोलूला भेंडी फार आवडत्या. रोज म्हटलं तरी खाईल तो टिफिन. हॅलो मित्रांनो. हो बघा गोलू काय म्हणतोय, हॅलो मित्रांनो. मी उद्या घेऊन जाणार आहे भेंडी. बघा तो पण मम्मा सारखा ब्लॉगर बनतोय, छोटा ब्लॉगर. आमची पिऊ मदत करतीये मला. ही आहेत का माझी 2 मुलं. ही मोठी मुलगी पिऊ आणि हा छोटा गोलू. पिऊचं नाव त्रिशा आहे आणि गोलूचं नाव शौर्य आहे, पण आम्ही त्यांना लाडाने पिऊ आणि गोलू म्हणतो. हो हो नको बाळा. बरी याच्यामध्ये भर मिरच्या. बघा बरं माझी छोटीशीच मुलगी, आपली छोटस बाळ असलं तरी पण आपल्याला कसं कामाला येतं बरं. याच्यामध्ये काय, वालाच्या शेंगा. उद्या शेंगट बनवण्यासाठी लागणार आहे ना साहित्य सगळं नीट करून ठेवावं लागेल. आता जेवण झाल्यानंतर वांगी, मेथीची भाजी. मेथीची भाजी आमच्या सगळ्यांना फार आवडते. फ्रेश होती मेथीची भाजी खूप. पेरू, गाजर. उद्या बनवणारी जाणारी भाजी पण आमच्या सगळ्यांना फार आवडते. शेंगट वर्षातून एकदाच बनवतो पण सगळे आवडीने खातात. अरे याच्यामध्ये बसणार नाही आता हे. हा आता बनलो. हा आता बनलो. झाकण लावून घे. आता बनलो. बनलो. मम्मी बनली. हो भर. बनली. गव्हाच्या उंब्या, ज्वारीचं कणिक. बर. थांबा हे ठेव त्याच्यामध्ये. गावाकडे ह्या सगळ्या वस्तू विकत नाही आणावं लागत. एकमेकांच्या शेतातनं, याच्या शेतातनं थोडस, त्याच्या शेतातनं थोडस. पण शहराकडे सगळं विकतच आणावं लागतं आणि फार महाग. ह्या अशा गव्हाच्या ओंब्या बघा, हा मध्ये मध्ये मध्ये. हो 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 ऐकलेले मित्रांनो, मावशांनो म्हण.
मित्रांनो. तर चला, आज काय भरपूर पीठ भिजलं नाही, 10-15 मिनिटं पीठ भिजलेलं आहे. पटपट चपात्या करून घेऊ, मुलांना खूप भूक लागली. तर आज मी सकाळी ब्लॉग शूट करू नाही शकले, कारण मला बाहेर जायचं होतं. तुम्हाला व्हिडिओ बघून कळलं की मी आज बाहेर कुठे गेले होते. तर मी आज काय शॉपिंग करण्यासाठी गेले होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नाही बाबू, तू जेवण करून घेते. तर ताईंनो, तुमची सगळ्यांची मकर संक्रांतीची तयारी कशी चालू आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर उद्या तर भेटूयाच आपण नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही गेले होते का भाजीपाला आणायला? तुमची झाली का हिंगाची तयारी उद्याची? मला करायची आता जेवण झाल्यानंतर. मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, भरपूर काम आहे. एक दिवस कुठे बाहेर गेलं का पूर्ण दिवस आपला. ए गोलू, एक दिवस कुठे बाहेर गेलं का आपला पूर्ण दिवसभर हे होतं. चला, मुलांना भूक लागलीये, पटपट बनवते स्वयंपाक. भात रेडी झालाय आपला, चपात्या झाल्या की झालं स्वयंपाक. आज बाहेर गेलो होतो म्हणून बाहेरूनच आणली पार्सल भाजी, शिपे आमटी. मुलांना आणि आम्हाला फार आवडते. गोलू, पिऊ, चला, मुलांना भूक लागलीये, पटपट बनवते स्वयंपाक. भात रेडी झालाय आपला, चपात्या झाल्या की झालं स्वयंपाक. आज बाहेर गेलो होतो म्हणून बाहेरूनच आणली पार्सल भाजी, शिपे आमटी. मुलांना आणि आम्हाला फार आवडते.
गोलू पिऊ तर हे घेतले आहेत मी कानातले. तर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.